म्हणून अविद्यानिमित्ते दृश्य द्रष्टृत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. आता म्हणून ते म्हणतात की अविद्येच्या निमित्ताने दृश्य आणि द्रष्टत्वाची म्हणजे पाहण्याच्या करता काही उपलब्ध आहे असं. द्रष्टत्व म्हणजे पाहण्याची क्रिया, कर्तृत्व म्हणजे आमच्याकडे काही कर्तृत्व आहे, कार्य करण्याचं सामर्थ्य आहे, तसं पाहण्याचं सामर्थ्य, द्रष्टृत्व, उभारणी होतसे दृश्य द्रष्टृत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. पण ते काही मी जाणत नाही, ते काही मला समजत नाही, कारण तो आहे तसाच आहे. हे कोण म्हणतो? तर परमात्मा म्हणतो की माणसाच्या ठिकाणी द्रष्टृत्व आलेलं आहे, त्याला पाहण्याचं सामर्थ्य आलेलं आहे, तो या जगाला पाहतो आहे. हे काय तो त्याला वाटतंय हे तो पाहतो आहे, ते काही माझ्याकडचा विषय नाही, मी जसा आहे तसाच आहे. म्हणून अविद्यानिमित्ते, अविद्येच्या निमित्ताने ज्याला प्राप्त झालं आहे असा जीव, आता त्या जीवाला काय प्राप्त झालंय? दृश्य. कारण त्याला जे बघायला मिळतं आहे ते दृश्य आहे, आणि जे पाहण्याचं सामर्थ्य आहे ते द्रष्टृत्व आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी ते द्रष्टृत्व आणि पाहायला मिळतं आहे ते दृश्य, या दोन गोष्टी विद्यमान आहेत. कशामुळे? अविद्येमुळे. हे दोन का आहे? अविद्येमुळे द्वैत आहे, अविद्या असेल तर अद्वैत आहे. त्यामुळे द्वैताची भावना अंतःकरणात आहे. म्हणून या ठिकाणी दिसण्याकरता ही भिन्नता, दृश्य आणि द्रष्टा, दृश्य आणि पाहण्याचं सामर्थ्य, द्रष्टृत्व, हे जे आहे ते त्यामुळे निर्माण झालेलं आहे. तर आता ते म्हणतात वर्ते म्हणजे निर्माण होतं, वर्ततं, असतं. ते मी नेणे आईते, कारण आईते ऐसेची असे, आईते ऐसेची असे ते मुळात जसं आहे तसं आहेच. ते मी नेणे हा तुकडा आहे, आणि आईते ऐसेची असे हा दुसरा तुकडा आहे. ते मी नेणे ते मला काही माहीत नाही, ते मी जाणत नाही. आईते ऐसेची असे जे आहे हे असंच आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आता अविद्ये करून जी द्रष्टृत्वाची, इथे द्रष्टव्य द्रष्टत्वाची उभारणी होतसे तीन मी जाणी, तो आहे तैसाचं असे. आता इथे पुन्हा परमात्म्याला तो म्हटलं, इथे मी आहे तैसाचं असे वरती म्हटलं की मी आई ते ऐसेची असे, जसं आहे तसंच आहे, मी ते मी नेणे. मग आता ही उभारणी कोणी केली? आपण आत्तापर्यंत सारखा विषय बघतोय की तो जो परमात्मा आहे तो जो ह्या सगळ्या दृश्यामध्ये जसा आहे तसाच राहतो. तर मग ह्या दृश्यामध्ये ही भिन्नता कोण आणतं? या दृश्यामध्ये भिन्नता आणणारं पुरुष आणि प्रकृती आहे, आणि प्रकृती प्रत्यक्ष प्रसवते, आणि पुरुष हा त्याच्या मागे अधिष्ठान रूपाने उभा राहतो. चैतन्याचं अधिष्ठान आहे. ते चैतन्य कसं आहे? प्रकृतीशी एकरूप झालेलं आहे. ते प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळे त्या चैतन्याचं स्वरूप कसं आहे? तर ते चैतन्य शक्तीने युक्त आहे. जे शक्तीने युक्त असलेलं चैतन्य म्हणजे ही पुरुष प्रकृतीची जोडी. आता निर्माण कोण करतायत? हे दोघे मिळून निर्माण करतायत. या दोघांनी मिळून जर निर्माण केलेलं आहे तर त्यामध्ये जो परमात्मा आहे तर त्यांनी सांगितलं हे जे निर्माण झालेलं आहे हे निर्माण करण्याकरता पुरुष आणि प्रकृतीने पहिल्यांदाच काय केलं आहे? अविद्येची चादर आमच्यावर टाकून दिलेली आहे. संबंध ब्रह्मांडावरती एक झाकण घालून टाकलेलं आहे की जे जसं प्रत्ययाला आम्हाला येतं आहे किंवा जसं आलं पाहिजे ते त्या अविद्येमुळेच येतं आहे, नाही तर आम्हाला तसं प्रत्ययालाच आलं नसतं. ही जी अविद्या दिली आहे त्या अविद्येने हे जे नामरूपात्मक जगत आणि भिन्न भिन्नतेने निर्माण झालेलं आहे, ही भिन्नता आमच्या प्रत्ययाला येण्याचं कारण एकच आहे की तिने आमच्यावरती अविद्येचं पांघरून घातलेलं आहे. ही चादर घातल्यामुळे आम्हाला त्याच्यावरचं काय आहे त्याचं मूळ स्वरूप किंवा ज्ञानाचं स्वरूप ते आम्हाला काही कळत नाही. आणि म्हणून ते म्हणतात इथे की ते मी नेणे, त्या परब्रह्माला याची काही जाणीव असण्याचं कारण नाही आहे. आई ते ऐसेची असे, जसा मी आहे तसाच आहे, माझ्यात फरक पडत नाही. आता अविद्ये करुणी जी दृश्य द्रष्टत्वाची उभारणी होतसे म्हणजे उभारणी होतसे ती न मी जाणी, ती मी जाणत नाही, कारण त्याचा संबंध माझ्याशी काहीही येत नाही. तो आहे तैसाचं असे, म्हणजे तो म्हणतो की मी ते जाणत नाही, कारण काय मी जसा आहे त्यात काही बदल होत नाही.
परमात्मा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये कधीच बदलत नाही. त्यामुळे तो जसा आहे तसा आहेच. थोडे करा सिंहावलोकन, अहो तुम्ही श्रोतेजन, सप्तम ओवी कारण आपण आणा ध्यानात येठाई. अग्निज्योतीचा दृष्टांत. देते झाले निवृत्ती छात्र, द्रष्टा अग्नी दृश्य ज्योत म्हणून या. आता सोपा असा दृष्टांत मागच्या ओळीतला आपण पाहिलाय की त्या ठिकाणी दोन गोष्टी एकत्र केल्या होत्या की अग्नी आहे आणि दीप आहे. कळांचेनी पांघरुणे चंद्रबा हारपे नेणे. तो पण वेगवेगळ्या कलांमध्ये व्यक्त होतो, पण म्हणून चंद्राचं चंद्रपण काही नष्ट होत नाही. तसं अग्नी ज्योतिरूपाने प्रकट होतो. काय अग्नी भिन्न भिन्न रूपाने प्रकट होतो. तो ज्या ज्या रूपांनी तो प्रकट होतो त्या त्या रूपात प्रकट होतो. म्हणून अग्नीचं अग्नीपण काही बदलत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. असं आता टीकाकार म्हणजे भाष्यकार दासगडू म्हणतात आपल्याला की श्रोते हो, हे तुम्ही लक्षात ठेवा की निवृत्तीचे छात्र ज्ञानेश्वर हे त्या ठिकाणी या दृष्टांतांनी आम्हाला हा विषय समजावून देत आहेत. एका अग्नीचे ठिकाणी दृश्य द्रष्टा हे भेद दोन्ही, उठले परी पाहता वन्नी, भेदाची न वार्ता तेथ. एकाच अग्नीच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टा हे दोन भेद निर्माण झाले. एकच अग्नी आहे, त्या अग्नीपासून दिवा वेगळा काढला. आता कोण कोणाला पाहतोय हे म्हणतात तो अग्नी त्या दिव्याला पाहतोय. असं जर धरलं तर त्या ठिकाणी द्रष्टा अग्नी, दृश्य ज्योत. आता हे झालं द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी आहे. आता अग्नी हा द्रष्टा झाला इथे, दृश्य ही ज्योत आहे इथे. तर म्हणून ते म्हणतात द्रष्टा अग्नी दृश्य ज्योत म्हणून या. ते हा त्यांनी दृष्टांत दिला. एका अग्नीचे ठिकाणी दृश्य द्रष्टा हे भेद दोन्ही, दोन्ही अग्नीच आहे, पण त्या ठिकाणी एकाला दृश्य व्हावं लागलं, एकाला द्रष्टा व्हावं लागलं. आणि म्हणून दृश्य द्रष्टा व्यवहार केला परी पाहू जाता तयाला. नाही, वरची अर्धी राहिली का. उठले परी पाहता वन्नी, भेदाची न वार्ता तेथे. हे भेद दोन्ही उठले म्हणजे हे दोन भेद दृश्य आणि द्रष्टा म्हणून निर्माण झाले. परी परंतु पाहता वन्ही भेदाची न वार्ता तेथे. परंतु तिथे अग्निपणामध्ये भेद संभवत नाही. सगळ्या ठिकाणी अग्नीच आहे. अग्नीचं अग्निपण काही संपत नाही किंवा बदलत नाही. जरी त्यामध्ये भेद आला की एक ज्योती आहे आणि एक अग्नी आहे. आता म्हणजे द्रष्टाचं दृश्य झाला. आता त्यांनी अगदी थेट दृष्टांत घेतला की परमात्मा जो आहे तोच निमित्त कारण होतो, तोच उपादान कारण होतो, तोच दृश्य होतो, तोच द्रष्टा होतो. आपण द्रष्टे आहोत. आता हे सगळं बाकीचं मला दृश्य आहे, पण यातली प्रत्येक व्यक्ती द्रष्टा आहे आणि तिला उरलेलं सगळं दृश्य आहे. तो एकच परमात्मा आपल्या सगळ्यांच्या रूपाने नटलेला आहे आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाला द्रष्टेपण पण आहे आणि दृश्यपण पण आहे. आपण कोणाचं तरी दृश्य आहोत आणि कुणीतरी आपले द्रष्टे आहेत, ते आपल्याला पाहता आहेत आणि आपण कुणाला तरी पाहतो आहोत. म्हणून ते म्हणतात म्हणजे द्रष्ट्याचा दृश्य झाला, दृश्य द्रष्टा व्यवहार केला परी पाहू जाता तयाला, द्रष्टा दृश्य तोच असे. अग्निज्योत वैश्वानर तेथे न दुसरा प्रकार, तेथे न दुसरा प्रकार म्हणून माझे अंतर भेद तेथे मानिना. आता म्हणाले माझं अंतर, भाष्यकार म्हणतो मला हे पटलेलं आहे, कारण मला एक कळलं की अग्नी, ज्योत आणि वैश्वानर हा कोणत्याही रूपामध्ये जर आम्ही पाहिला की आमच्या जठरामध्ये असणारा जो अग्नी आहे तो वैश्वानर आहे. आमच्या देहाला पूर्णपणे कार्यकारी बनवतो तो अग्नी किंवा ती ऊर्जा हा वैश्वानर आहे. तर तो जो अग्नी आहे आम्हाला बाहेर धडधड पेटताना दिसतो किंवा आम्हाला जी ज्योत दिसते ती ज्योत असो, तो बाहेर पेटलेला पुष्कळ मोठा अग्नी असो आणि नाही तर आमच्या देहाला ऊर्जा देत त्या देहाला पुन्हा पुन्हा कार्यकारी करणारं वैश्वानर आत्मा असो, हे सगळे माझ्या दृष्टीने एकच आहे, एकाच अग्नीची रूपं आहेत. अग्निज्योत वैश्वानर तेथे न दुसरा प्रकार म्हणून माझे अंतर भेद तेथे मानिना. द्रष्टादृश्य कितीही भेद उठवत ते ठाई, परी अभेद वस्तू एक पाही हेच मी जाणतो. मग आता ते सिद्धांत सांगितला त्यांनी आपल्याला. आत्ता आपण बोललो तसं द्रष्टे पुष्कळ आहेत, दृश्य पुष्कळ आहेत. आपण द्रष्टा झालो तरी आपल्याला पुष्कळ दृश्य आहे, दुसरा कोणी द्रष्टा झाला तरी
त्यालाही पुष्कळ दृश्य आहे. त्यामुळे असं दृश्यही पुष्कळ झालं, असे द्रष्टेही पुष्कळ झाले, तरीसुद्धा एकच आत्मतत्व सर्व दूर भरून आहे. म्हणून ते म्हणतात हेच मी जाणतो, एकच अभेद वस्तू आहे. म्हणते द्रष्टा दृङ्मात्र वस्तू विश्वंभर. आता या दृङ्मात्र शब्दाचे द्रष्टा दृश्य याच्याशी निगडीत धरलं तर आविष्काराला आल्यामुळे जो ज्ञान घेण्याला पात्र होतो असा, आणि किंवा नुसता दृङ्मात्र शब्द दृक् मात्र शब्द जरी घेतला तरी त्याला जो केवळ ज्ञान मात्र आहे, तो कशाने आम्हाला समजू शकतो, तो कशाने आम्हाला आकळतो, तर आम्हाला समजून घेण्याचं त्याचं साधन म्हणजे ज्ञान आहे. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात, ज्ञानात एव तु कैवल्यम. म्हणजे कैवल्य स्थिती, मोक्ष किंवा परमश्रेष्ठ अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तिचं साधन कोणतं आहे, तर ज्ञानच आहे असं ते म्हणतात. तर आता भक्ती आहे असं भक्ती आचार्य म्हणतात. तो आत्ता आपला विषय नाही. आत्ता आपला विषय एवढाच आहे की ती वस्तू कशी आहे, ती वस्तू केवळ ज्ञान मात्र आहे. ती वस्तू केवळ ज्ञानाने जाणता येणार आहे. आता ज्ञानाने, हे ज्ञानाचं स्वरूप काय आहे, आणि त्यांनी ज्ञानाचं स्वरूप असेल तर ती ज्ञेय मात्र म्हणायला पाहिजे होती किंवा ज्ञान मात्र म्हणायला पाहिजे होती. दृङ् मात्र म्हटलेलं आहे. दृङ् मात्र याचा संबंध द्रष्टादृश्य दर्शनशी जोडला आहे. आणि म्हणून ते जे ज्ञान आहे ते ईक्षणाचं आहे, म्हणजे पाहण्याचं आहे असं म्हटलं तरी काही अडचण नाही. त्यामुळे आम्ही त्याला पाहतो आणि पाहण्याने त्याला जाणतो. आपल्या जाणण्याच्या पुष्कळ आहेत क्रिया, की कानाने ऐकलं तर श्रवणाने आम्ही जाणतो, जिभेने आम्ही त्याची चव जाणतो, डोळ्यांनी आम्ही दृश्य म्हणून जाणतो, स्पर्शाने आम्ही वस्तू जाणतो, नाकाने सुवास जाणतो. अशी आमची सगळी ज्ञानेंद्रिय आम्हाला ज्ञानानेच समजतात. मग ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये त्या नमनामध्ये त्यांनी असं म्हटलंय की इंद्रिया लागे कळंबा, की कळंबा म्हणजे भांडण. इंद्रियांच्या मध्ये भांडण सुरू झालं. का सुरू झालं, तर हा जो विषय आहे हा विषय कोणाचा, तो विषय वाणीचा का, तो विषय डोळ्यांचा का, तो विषय नाकाचा का, तो विषय जिभेचा म्हणजे रस म्हणून का, तो विषय स्पर्शाचा. इंद्रियांच्या ठिकाणी भांडण लागलं. प्रत्येक जण म्हणायला लागला हा विषय माझाच आहे, म्हणजे मीच या विषयाला समजून घेईन, हा विषय मलाच समजू शकेल. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझा योग किंवा हे योगाचं ज्ञान हे एवढं श्रेष्ठ आहे की ज्या ज्ञानाची ही जी 5ही ज्ञानेंद्रिय आहेत ती 5ही ज्ञानेंद्रिय ते ज्ञान घ्यायला उत्सुक आहे. तर आता आपण काय म्हणावं इथे, की दृङ् मात्रचा अर्थ खूप वेळा आता आपल्याला येतो, कुठेही येईल दृङ् मात्र शब्द. तर जिथे जिथे दृङ् मात्र शब्द येतो तिथे तिथे असं समजून चालावं की जो केवळ ज्ञानाने प्राप्त होणार आहे. असं असलं तरीसुद्धा त्या ज्ञानाची जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे 5 तन्मात्र आहेत त्यातला दृक् ह्या तन्मात्राला, दृश्य ह्या तन्मात्राला स्वीकारून दृङ् मात्र असा तो शब्द केलेला आहे. मग आपण तोच विषय सर्व ठिकाणी 5ही ज्ञानेंद्रियांकरता वापरू शकतो. आता ते पुढे म्हणतात की द्रष्टादृश्य म्हणजे द्रष्टा दृङ्मात्र वस्तू विश्वंभर. म्हणजे द्रष्टा पण कोण आहे, विश्वंभर म्हणजे परमात्माच आहे. दृङ्मात्र ज्ञानमात्र वस्तू कोण आहे, परमात्माच आहे. दृश्य हे जग चराचर, आत्मा स्वतः सिद्ध साचार अभेद्य असे. आणि हे दृश्य जगत, आता काय काय घेतलं त्यांनी, द्रष्टा दृश्य, आणि त्या द्रष्टा आणि दृश्य बरोबर आणखीन एक गोष्ट घेतली दृङ्मात्र. या 3 गोष्टींचा आता ह्या ओवीत उल्लेख केला. म्हणजे द्रष्टा आणि दृङ्मात्र वस्तू विश्वंभर, या दोन्ही गोष्टी, ही जी वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू विश्वंभर आहे, विश्वाचं भरण पोषण करणारी आहे. म्हणजे हे विश्व निर्माण करणारा ईश्वर हा सुद्धा परमात्माच आहे किंवा परब्रह्मच आहे. तसंच ज्याला मी मला द्रष्टा म्हणते तो हा द्रष्टा पण परमेश्वरच आहे. त्यानंतर हे जे दृश्य आहे ते पण परमेश्वरच आहे. म्हणजे आपण अगदी सोप्या पद्धतीने लक्षात काय ठेवलंय, जीव जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही कोण आहे, ते परब्रह्मच आहे. त्या परब्रह्माशिवाय हे कोणीही वेगळं नाहीच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं हे दृश्य हे जगचराचर आत्मा स्वतः सिद्ध,
तो स्वतः सिद्ध साचार, तो स्वतः सिद्ध आहे, अभेद्य असेल. तो स्वतः सिद्ध, पूर्णपणे परिपक्व अवस्थेला आलेली अशी स्थिती आहे. सिद्ध स्थिती म्हणजे अंतिम स्थिती, त्याच्या पलीकडे स्थिती संभवत नाही. त्यामुळे तो स्वतः सिद्ध स्थितीला प्राप्त आहे आणि त्या सिद्ध स्थितीमध्ये वेगळे वेगळे आत्मा आणि वेगळी वेगळी सिद्ध स्थिती हे संभवत नाही. एक आत्मा, एक सिद्ध स्थिती. आणि त्याच्याकरता म्हणून शब्द काय वापरला? अभेद. अभेद म्हणजे अद्वैत, की त्याच्यामध्ये अद्वैत आहे. म्हणजे त्या आत्म्यांचे पुन्हा वेगळे प्रकार नाही टाकले, की याच्यामध्ये सांगायचं त्यांना काय, इथे असं का मांडावं लागतं, प्रत्येक वेळी एक गोष्ट मांडावी लागते. म्हणजे आपल्याला असं वाटतं, हे आपल्याला माहीतच आहे ना, की या जगाचं मूळ कारण परमात्माच आहे. शास्त्रामध्ये एवढं माहिती आहे असं म्हणून चालत नाही. शास्त्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ते सिद्ध करत जावं लागतं. जर आपण तसं सिद्ध नाही केलं, की दृङ्मात्र वस्तू काय आहे, दृश्य काय आहे आणि द्रष्टा काय आहे, हे एकदा पुन्हा सिद्ध नाही केलं, सिद्ध केलं आणि आम्ही भेदभावाने पाहिलं तर पाहतात आहेत की नाही. मध्वाचार्य पाहतातच आहे. मध्वाचार्य म्हणतात मी भेदभावानीच पाहतो, मी सगळे एक भावानी पाहत नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही नाही, आम्ही भेदभावानी बिलकुल पाहत नाही, आम्ही अभेदभावानी पाहतो. म्हणून आमचं अद्वैतच आहे हे एकदा पुन्हा सिद्ध करावं लागतं. जेवी नाममात्र लुगडे, एरवी सुतचिते उघडे, का माती मृदभांडे जयापरी. दुसरे दृष्टांत दिले. आता सोपा हा विषय. पुन्हा जेवी नामे म्हणती लुगडे, जे वस्त्र आहे अंगावर परिधान करण्याचं त्याला लुगडं असं म्हटलंय. परी ते सूतची उघडे, वास्तविक पाहता त्याच्या मूळ रूपामध्ये ते सूतच आहे, सुताशिवाय काही वेगळं नाही. अथवा मातीचे भांडे, मातीचं माती ते ठाया. त्याच्या मातीच्या भांड्यात काय, फक्त मातीच आहे, मातीशिवाय काही दुसरं नाही. म्हणजे लुगडे हे नाम देती, परी लुगडे वस्तू न दाविती. तेथ सुताकडे बोट करीती आणि म्हणती लुगडे पहा. आपण पण कपडे बघायला गेलो की आपण म्हणतो नाही आम्हाला ते सिंथेटिक नको, आम्हाला प्युअर कॉटन दाखवा. दुसरा म्हणतो नाही आम्हाला प्युअर सिल्क दाखवा. म्हणजे आम्ही लुगडं घ्यायला जातो, पण तो वाढ मात्र कोणता आहे ते सांगतो, अरे आम्हाला असा पाहिजे. म्हणजे शेवटी भाषा करतो सुताची आणि वस्तू घेतो भिन्न, नामरूपानी वेगळी असलेली. मग ते काय पंजाबी ड्रेसचं टॉप असेल, नाही तर त्या पॅन्टवरचा टॉप असेल, नाही तर कुणाचा झब्बा असेल, नाही तर कुणाचा पायजामा असेल, काय जे बनवलं असेल ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. किंवा जे बनवण्याकरता घ्यायचं आहे तेही वस्त्र महत्त्वाचं नाही, ते कशाचं आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे शेवटी आम्ही उल्लेख करताना त्याचा उल्लेख हा त्या मूळ वस्तूचा करतो, त्या लुगड्याचा करत नाही. तोच मृण्मय पात्राचा विचार याच स्वरूपाचा, माती ठाई भांड्याचा पत्ता नसे. मातीला काय भांडं नावाचा प्रकार आहे तिला काय माहिती. आम्ही माती घेतली, त्याचं भांडं घडवलं आणि ते आम्ही भांडं म्हणून पाहिलं. मातीला विचारलं तुझं भांडं झालंय का, ती म्हणते मला मी माती आहे एवढं माहिती, मी भांडं आहे वगैरे मला काही माहिती नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात की म्हणजे मातीची या पात्रा ठाई, माती विण काहीच नाही. तेथ भांडे हे नाम पाही, केवळ आहे उपरोधिक. आता भांडं हे नाव आम्ही दिल्यानंतर आम्ही म्हणतो की कुणी कुणाला काय दिलं, प्रातिभासिक सत्तेत असतो आम्ही. काय दिलं हो त्या व्याही भेटेच्या, आपण म्हणतो अहो चांदीचं भांडं नाही दिलं, हे मंत्र्यांच्या घरची लग्न आहेत, सोन्याचं भांडं दिलं आहे व्यायांना. म्हणजे आम्हाला त्या भांडं या शब्दामध्ये आम्हाला रस नाही आहे, आम्हाला त्या धातूमध्ये रस आहे. आणि मग आम्ही म्हणतो हे भांडं सोन्याचं आहे, हे भांडं चांदीचं आहे, हे भांडं तांब्याचं आहे. म्हणजे भांडं ह्या शब्दाला म्हणजे आता आपण जर विचार केला तर नाम आणि रूप, नाम भांडं आहे आणि रूप तो आकार आहे. भांडं नावाचा काय फुलपात्र्याला म्हणू, नाही तर जे बसक्या घाटाचं छोटं आहे त्याला भांडं म्हणू आम्ही. तर ते जे काही भांडं आहे किंवा ते फुलपात्र आहे त्या आकाराला आम्ही नाव दिलं की हे फुलपात्र आहे आणि हे भांडं आहे. तर हे जे काही भांडं आहे त्या भांड्याला नामरूप दिलं आहे, त्याला विशेषता दिली नाही. त्याला विशेषता कोणी दिली, मातीचं भांडं, चांदीचं भांडं, पितळेचं भांडं, तांब्याचं भांडं, ही विशेषता आली. त्याला विशेषता त्याच्यामुळे आली. आणि म्हणून सोनं म्हणतं मला काय, माझी लगड करा, नाही तर माझं भांडं करा, नाही तर माझे गोठ करा, नाही तर माझ्या पाटल्या करा, नाही तर गळ्यात सरी करा, नाही तर ठुशी करा, तुम्ही काही निर्माण करा, त्यांनी मला काही फरक पडत नाही, मी सोनं सोनंच आहे. तसं ते इथे सांगतात की पात्रा ठाई माती विणं काहीच नाही,
म्हणजे मातीची या पात्रा ठाई, माती विण काहीच नाही. तेथ भांडे हे नाम पाही, केवळ आहे उपरोधिक. हे नाव काय आहे तर केवळ त्याचा एक निर्देश करायचा की ह्या अशा प्रकाराला याला काय म्हणायचं, मोबाईल म्हणायचं. कुठून आला शब्द, बनवला मोबिलिटीवरून, तो मोबाईल शब्द बनवला. मग त्याच्यामध्ये काय काय मोबाईल आहे, किती गोष्टी मिळतात आम्हाला मोबाईलमध्ये. मग आपण म्हणतो आमचा मोबाईल नाही, तो अर्धा कॉम्प्युटरचा आहे. मग आम्ही म्हणतो तो मोबाईल नाही, आमचा अर्धं इंटरनेटचं काम करणार आहे. तो मोबाईल काय, तो काही बाकी कशाचीच गरज पडत नाही. इतक्या त्या मोबाईलमध्ये गोष्टी ॲड झालेल्या आहेत की आता मोबाईल राहिलाच नाही आहे. आणि तो इन एव्हरी सेन्स मोबाईल आहे. हां, म्हणजे आता झालाच तर इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर त्याची मोबिलिटी वेगळ्या तऱ्हेने बदलली आणि ती आम्ही ॲक्सेप्ट केली. म्हणजे एक शब्द जेव्हा बनतो आणि तो शब्द जेव्हा प्रचारात येतो तेव्हा त्याच्या मागे त्याचं तत्त्वज्ञान असतं. त्याच्या मागे त्या तत्त्वज्ञानामधून, त्याच्या त्या भूमिकेमधून तो शब्द तयार झालेला असतो. तर तसं ते म्हणतात की एक त्याला काहीतरी नामनिर्देश करायचा आहे. पण नामनिर्देश करताना आपण असा तसा नामनिर्देश करत नाही, त्याच्या मागे त्याची निश्चित काही भूमिका असते. म्हणून व्याकरणशास्त्राला महत्त्व आहे, म्हणून भाषाशास्त्राला महत्त्व आहे. आम्ही भाषा कशीही वापरू, कशीही वापरू ती भाषा नव्हे. तुम्ही त्याचा जर अपभ्रंश केला तर तो जो अपभ्रंश आहे, तो अपभ्रंश ती भाषा म्हणून जर स्वीकारायची वेळ आली तर त्याची शुद्धाशुद्धता पारखावीच लागेल. जर एक भाषा स्वीकारली आणि त्या भाषेचं शास्त्र स्वीकारलं तर ते भाषेचं शास्त्र, येणारा शब्द हा त्या भाषेला समृद्ध करणारा ठरेल. अर्थपूर्ण शब्द असेल तर, अर्थपूर्ण नसेल तर तो त्याला समृद्ध करणार नाही. म्हणजे आपल्याकडे जनावरं आहेत, रानामध्ये कष्ट करतात, काम करतात. त्या कष्टकरी जनावरांना खेडेगावातला शेतकरी मनुष्य माझी गाईगुरं म्हणत नाही, तो त्यांना माझी जित्रावं म्हणतो. आता जित्रावं का म्हणतो, जित्त राबतंय म्हणजे जिवंतपणी राबतंय, तुमच्याकरता कष्ट करताय. मग त्यांनी त्याला नाव हा आहे जोपर्यंत तोपर्यंत माझ्याकरता हा कष्ट करणारा जीव आहे म्हणून तो त्याला गाईगुरं म्हणत नाही, तो त्याला जितराव म्हणतो. असा शब्द आला तर मग काय करतात, असा शब्द आला तर व्याकरणशास्त्र त्या शब्दाचा अंतर्भाव करून घेईल आणि त्या शब्दाचे पर्यायी शब्द म्हणून स्वीकारतं. संस्कृतमध्ये सुद्धा पाणिनींनी किती शब्दांचा अंतर्भाव केला आहे, तो करतानाचे त्याचे काही नियम आहेत. तसंच आहे भाषा, शुद्ध का अशुद्ध. आम्ही बोललो की दुसऱ्याला कळलं म्हणजे झालं, कळलं म्हणजे भाषा नाही. त्या भाषेला सुद्धा त्याची एक निश्चित काहीतरी जडणघडण आहे आणि त्या घडणीच्या मागे एक शास्त्र आहे. म्हणून ते सांगतात की इथे काय झालंय, आम्ही नाम दिलं, ते नाम कसं आहे, ते तर भांडे हे नाम पाही, केवळ आहे उपरोधिक, केवळ त्याचा नामनिर्देश करण्यापुरता आहे. स्वयंसिद्धत्व ना जयासी, त्या भांड या शब्दाच्या ठिकाणी सिद्धत्व नाही. कारण भांड हे शब्द आम्ही अनेक ठिकाणी वापरू, पातेल्याला सुद्धा भांड म्हणू, पाणी प्यायच्या भांड्याला सुद्धा भांड म्हणू. सगळी भांडी एकत्र आली तरी सुद्धा आम्ही केवढी भांडी आहेत असं म्हणू. म्हणजे त्याच्यात परात आली, त्याच्यात उलटणं आलं, त्याच्यात काय काय सगळं आलं. म्हणजे एक भांड हा शब्द किती गोष्टींचा निर्देश करू शकतो. म्हणजे ते त्याच्या ठिकाणी स्वयंपूर्ण नाही आहे, ते जसं वापरू. म्हणून आपल्याला म्हटलं त्याच्याकरता व्याकरणशास्त्र नियम करतं की हे कोणत्या जंत्रीत घालायचं, याच्याकरता कोणती यादी आहे, त्या यादीत तो शब्द जाईल. मनाने आपला आम्ही काहीतरी शब्द वापरला असं सहसा होत नाही. त्याला पर्यायी शब्द त्याच्या योग्यतेचा निवडावा लागतो, तरी ते सगळं सिद्ध करत नाही. म्हणजे आता मोबाईलची जी थिअरी आहे ती सगळी थिअरी मोबाईल शब्दामध्ये येते असं नाही. त्याच्या मागचं नेमकं तत्व काय आहे की त्याला या वातावरणामधल्या सगळ्या ज्या ध्वनिलहरी आहेत त्या कितीही दूरवरच्या ध्वनिलहरी पकडण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे अल्ट्रासाऊंड आहे, त्याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी आम्हाला त्याच्यात कॅच करता येतात. तर आता ते अल्ट्रासाऊंड करता आम्ही त्याच्यात काय तत्व वापरलं, कशाच्या आधारावर ते आम्ही केलं, एवढं सगळं काही आम्ही त्याच्यामध्ये दिलेलं नाही. आम्ही फक्त एवढंच त्याचा एक गुणधर्म घेतला, मोबिलिटी, आणि त्याच्यावरून त्याला आम्ही मोबाईल म्हटलं. तसं ते म्हणतात आम्ही त्याला भांड, की जे काहीतरी धारण करू शकतं ते, म्हणून त्याला आम्ही भांड या शब्दांनी त्याचा नामनिर्देश केला. म्हणून स्वयंसिद्धत्व ना जयासी, उपरोधिक म्हणावे तयासी, पात्रा ठाई मृत्तिकेसी,
स्वयंसिद्धत्व ते पहा. म्हणजे कुठलंही पात्र घेतलं, चांदीचं घेतलं तरी चांदीला स्वयंसिद्धता आहे, त्या भांड्याला नाही, कारण ते भांडं बदलतं. म्हणून अनेक प्रकारांनी बदलतं. जसं आता आपण म्हटलं तसं म्हणतो काही नको सारखे मोबाईल हरवतात, एक बेसिक मोबाईल घ्यावा, पुरे झाले, एवढे महागडे करायचेत काय, आम्हाला काही लागत नाही, आम्ही फक्त आलेला फोन घेणार आणि बाहेर फोन करणार, संपलं झालं. म्हणजे त्यांनी त्या मोबाईलचा सगळा पर्पज सर्व होतो असं नाही, त्या मोबाईलच्या सगळ्या गोष्टींचा लाभ आम्ही घेतो असं नाही, ते तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे. म्हणजे ते जे काही पात्र आहे किंवा ज्याच्यामध्ये पात्रच आहे ते की ज्याच्यामध्ये ध्वनिलहरी आम्ही साठवू शकतो, घेऊ शकतो, ऐकू शकतो, त्याची मर्यादा आहे. ते स्वतःच्या ठिकाणी सिद्ध आहे का, ह्याच्या पलीकडे दुसरं नाही असं होतं का, नाही म्हणाले. त्याच्या मुळाशी अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारांनी निर्माण होतं. मग त्याच्यापुढे आयफोन आला, मग त्याच्यापुढे अमुक आलं, चालू आहे की एकातून एक टेक्नॉलॉजी डेव्हलप होते आहे आणि ती अधिकाधिक सेन्सिटिव्ह होत जाते आहे. आणि त्यामुळे जे आम्ही स्वीकारलं आहे त्याची मर्यादा काय आहे तेवढीच मर्यादा आमच्या लक्षात येते आणि त्या मर्यादित स्वरूपात त्याचा अर्थ आम्ही करून घ्यावा, ही गोष्ट तितकीच सत्य आहे. एका अर्थ ते विण शब्द हा वाचारंभणा. आत्तापर्यंत आपण तेच प्रत्येक वेळी बोलत आलो की एका अर्थ ते विण, फक्त त्याचा काहीतरी अर्थ लावून देणे एवढं त्या शब्दाचं प्रयोजन आहे. त्याच्याशिवाय त्या शब्दाला अर्थ काही नाही. म्हणजे तो शब्द केवळ वाचारंभण आहे, म्हणजे केवळ तोंडाने केलेली बडबड बाळफळकी बोलणं, काहीतरी बोलतो आहोत आम्ही त्याच्याकरता. म्हणून एका अर्थ ते विणं, त्याचा यथायोग्य अर्थ आल्याशिवाय मग त्याच्याकरता व्यवहारात किती भांडणं. त्याच्या जीवावर तर एवढ्या मोठ्या वकिलांचे व्यवसाय चालतात. अमुक एक शब्द वापरला झालं, त्या शब्दाचा कीस पाडत बसलो, कोर्टात इकडची बाजू तिकडची सुरू झालं. म्हणजे ते म्हणतात की केवळ त्याच्या अर्थाच्या भूमिकेमधून याच्यामध्ये जो विषय सुरू होतो, चालतो, जो विषय पुढे विकसित होतो, तो जो काही विषय आहे तो विषय त्याचा अर्थाचा विचार करण्यापुरताच शब्दाला महात्म्य द्यावं आणि नाही तर ते शब्द हे केवळ वाचारंभण आहे असं म्हणावं. जसं बोलायला यायला लागलेलं मूल तोंडाने काहीही बोलतं, त्याच्या शब्दाला एकही अर्थ नसतो, पण त्याला ते शब्द यायला लागलेले असतात ऐकून ऐकून की ते शब्द तो कोणत्याही क्रमाने, कोणत्याही पद्धतीने, कसेही उच्चारत जातो. कुठे अर्थ आहे? वाचारंभणच आहे. आम्ही सुद्धा गरज नसलेल्या गोष्टीमध्ये काहीतरी बोलायला लागलो, म्हणजे होऊन गेलेली घटना आहे आणि त्या घटनेवरती ते असं केलं नसतं तर असं झालं असतं, असं झालं असतं, आणि करायचं काय हे नाही ते बोलून. हा काथ्या कूट आहे. म्हणजे आपण पुन्हा दुसरा शब्द काढला त्या वाचारंभणाला ती काथ्या घेतला आणि तो कुटत बसलो. त्या काथ्याचं काय व्हायचं आहे? काही व्हायचं नाही. म्हणजे शेवटी थोडक्यात काय आहे की ते म्हणतात हे शब्द इतके निष्फळ आहेत की जर त्याच्या अर्थाचा यथायोग्य विचार झाला नाही तर तो अर्थ जर योग्य प्रकाराने पोचू शकत नसेल किंवा त्याच्या मागे योग्य तर्क उभा राहत नसेल तर शब्द हे केवळ वाचारंभण आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे, त्याच्यातली शब्दार्थ दीपिका नाही. म्हणजे भगवंतांनी जी गीता सांगितली आणि जे तत्वज्ञान त्या गीतेच्या माध्यमातून मांडलं त्या तत्वज्ञानाचा अर्थ करायला माऊली बसलेली नाही. ह्या शब्दाचा हा अर्थ आहे, या शब्दाचा हा अर्थ आहे, हा शब्द जो आहे तो षष्ठी प्रत्ययांत आहे, हा शब्द जो आहे तो चतुर्थीतला आहे, म्हणजे चतुर्थीतल्या शब्दाचा हा अर्थ झाला असं माऊली सांगत नाही. माऊली म्हणतात त्या शब्दातून जो अर्थ प्रत्ययाला येतो तो अर्थ. मग त्या अर्थाचं स्वरूप काय आहे? त्याला त्यांनी म्हटलं भावार्थ. एकत्र शब्द घेतला तर पुन्हा शब्दाचा कीस पाडायला वाचारंभण आपल्याकडे पुष्कळ आहे. त्यामुळे आता भाव आणि अर्थ एक शब्द घ्यायचा नाही, भाव वेगळा शब्द घ्यायचा, अर्थ वेगळा शब्द घ्यायचा. म्हणजे ती ज्ञानेश्वरी काय काय दीपिका आहे? भावदीपिका आहे, अर्थदीपिका आहे. कारण तो द्वंद्व समास केला त्याचा की मग दोन शब्द वेगळे झाले आणि मग ती भावदीपिका आहे, ती अर्थदीपिका आहे. मग ती भाव कशाचा सांगते? जी भावात्मक वस्तू आहे त्याचा भाव प्रत्येक आपल्या ओवीतून ती प्रकट करते. अर्थ कशाचा सांगते? ती अर्थ तो भाव प्राप्त होण्याकरता ज्या दिशेने चालत जायला पाहिजे तो अर्थ आम्हाला सांगते की गीतेने आम्हाला काय सांगावं किंवा गीतेला आम्हाला कुठे न्यायचं आहे, ती आम्हाला कोणत्या दिशेने घेऊन चालली आहे. आणि म्हणून ते सांगतात की अशा प्रकारे जर एका अर्थ ते विणं शब्द हा वाचारंभण
जेवी भुसाचे कांडण क्षीण मात्र कुटण्याचा. केलंच आहे त्यांनी आपल्याला पुढे की भुस्सा घेतला आणि कुटत राहिलो तर काय उपयोग आहे त्या कुटण्याचा, त्याच्यातून काही निर्माण होणार नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात आता लुगडे पाहू जाता, लुगडे हे नावची वृथा, लुगडे नामे तत्वता, बोध होई सुताचा. पुढे जाऊया आता की काय त्याच्यात आता बघायची गरज नाही. मृण्मय पात्र तेही मातीचाच दावी पाही, मातीलाच दावी पाही, तेवी जगत शब्द हाही दावित असे वस्तू ते. त्यामुळे जगत हा शब्द जरी आम्ही उच्चारला तरी हा जगत शब्द हा कुणाचं निर्धारण करतो. पुन्हा तात्विक शब्द आला. काय आला की आम्हाला त्या अर्थाचं निर्धारण करायचं. निर्धारण म्हणजे काय, निश्चिती करायची. मग त्या अर्थाची, कोणत्या अर्थाची निश्चिती करतो, शब्द आला जगत. पण आम्हाला लिहिणाऱ्याला किंवा त्याच्यावरती भाष्य करणाऱ्याला सांगायचं आहे काय की हा जो शब्द आहे तो निर्धारण ज्याचं करतो तो वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू आहे. जे जगत या शब्दांनी निर्देश परमात्मा वस्तूकडे केलेला आहे. मग त्याच्यावरती व्याकरणाचा मनुष्य काथ्याकूट करतो. तो म्हणतो ही जी ओवी आहे ही अर्थाने युक्त आहे का, मग हिचा अर्थ कोणता आहे, हा सरळ अर्थ आहे का ध्वन्य अर्थ आहे का हा लक्ष अर्थ आहे. लक्ष एकीकडे आहे आणि शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मग आम्हाला त्या दृष्टीने मग आम्ही काय करतो, एखादं भाष्य का आम्हाला घ्यावं लागतं हाताशी, कारण मुळामध्ये त्या ओवीत तो शब्द कसा वापरला आहे याचा अर्थ लावण्याकरता कुणीतरी ज्ञानी मनुष्य असावा लागतो. तो ज्ञानी मनुष्य इथे सांगतो आपल्याला की तेवी ह्या शब्दाचा अर्थ इथे काय घ्याल, वरी ह्या शब्दाचा अर्थ इथे काय घ्याल, ते ह्या शब्दाचा अर्थ इथे काय घ्याल. मग तो सांगतो नाही नाही इथे ते ह्या शब्दाला काही अर्थ नाही आहे, हे फक्त पादपूर्ण आहे. म्हणजे ती ओवी पूर्ण करण्याकरता एक शब्द कमी पडतोय छंदामध्ये, म्हणून त्यांनी ते हे वरी असा शब्द वापरला. नाही तर तो सांगतो की वरी म्हणजे या ठिकाणी अर्थ तसा नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, वेरी की त्याच्यापेक्षा वेगळा असे शब्द वापरलेत असा तो आम्हाला अर्थ सांगतो. मग आम्ही म्हणतो त्यांचा तो अर्थ आम्ही स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा, ते पुन्हा आम्ही ठरवतो की त्या अर्थाने आम्ही जायचं का नाही. मग आम्ही ते सगळे 4 लोकांचे अर्थ पाहतो. ते पाहून झाल्यावर आम्हाला असं वाटतं की यातला हा अर्थ जास्त ठीक आहे, पण तो आमच्या बुद्धीला कळतोय पटतोय म्हणून मग तो आम्ही स्वीकारतो. थोडक्यात काय आहे, हे सगळं जे चालतं ना शब्दाच्या साह्याने, ते इतके सगळे ग्रंथ कशाकरता वाचायचे, तेवढ्याकरता वाचायचे की या एका ओळीचा अर्थ किंवा ह्या एका प्रकारच्या सिद्धांताला इथे कसं सिद्ध केलं आहे, त्या सिद्धांताला तिथे कसं सिद्ध केलं आहे. मग तिथे सिद्ध केलं आणि इथे सिद्ध करताना आपल्याला काही गडबड वाटली तर आपण म्हणू नये आता आणखीन तिसऱ्या ठिकाणी कसं सिद्ध केलं आहे ते पाहूया. म्हणजे ह्या सगळ्याचा गोळाबेळीचा अर्थ घेता आपल्याला असं कळतं की नाही नाही सिद्धांत हा असाच असेल आणि त्याच सिद्धांताप्रमाणे आम्हाला गेलं पाहिजे. आणि म्हणून ते इथे आपल्याला सांगतात की इथे पुढची ओवी, देवी जगत शब्द हाही दावीत असे वस्तू ते. आता इथे भाष्यकारांनी आम्हाला सांगितलं जगत शब्दाचा अर्थ जग या अर्थाने घेऊ नका. जगत हे आम्हाला त्या वस्तूचाच, वस्तूकडे निर्देश केलेला आहे, त्या वस्तूचंच तो दिग्दर्शन करणारा शब्द आहे. मग आता आपण पुढे जाऊ की तेवी द्रष्टादृश्य दशे अतीत दृङ्मात्र जे असे तेची द्रष्टादृश्य मिसे केवळ होय. आता त्याचं कन्क्लुजन, आता ते निष्कर्षाला आले. निष्कर्ष काय काढला की आता त्याचप्रमाणे तेवी, आता द्रष्टा आणि दृश्य, आता हा जो द्रष्टा आहे पाहणारा आणि जे पाहतो आहे ते दृश्य, त्याचप्रमाणे हा द्रष्टा आणि हे जे दृश्य आहे ते कसं आहे, दशे अतीत. दशा म्हणजे कोणती तरी अवस्था, त्या अवस्थेच्या अतीत आहे, त्या दशेच्या अतीत म्हणजे पलीकडे आहे. दृङ्मात्र जे असेल, आता या दशेच्या पलीकडे दृङ्मात्र म्हणजे काय, आता आपल्याला शब्द माहिती आहे, जो केवळ ज्ञानमात्र आहे किंवा जी केवळ परमात्मा वस्तू आहे. तर ती जी परमात्मा वस्तू कशी आहे, दशे अतीत दृङ्मात्र जे असे, जे काही ज्ञानरूप आहे ते काय आहे, तेची. आता पुढे त्याला जोडलं म्हणजे त्या मागच्या ओळीच्या अर्ध्या भागाचा त्याला अनुबंध म्हणतात की त्याचा संबंध पुढच्या ओळीशी आहे. काही वेळा काय असतं, वरच्या ओळीमध्ये एक गोष्ट सांगून टाकलेली असते ओळीच्या एक अर्ध्या भागात, ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात दुसरा विषय सांगितलेला असतो. जसं त्या 7व्या ओळीत आहे की पहिल्या भागामध्ये त्यांनी आपल्याला दृष्टांत दिला चंद्रकलेचा
आणि दुसऱ्या ओळीमध्ये दृष्टांत दिला अग्नी आणि दीपाचा. काही वरच्या दृष्टांताशी खालच्या दृष्टांताचा संबंध नाही. म्हणजे अनुबंध आहे का ओवीमध्ये? अनुबंध नाही, अशी चर्चा भाष्यकार करतात. की अर्थ कसा लावायचा? तर ओवीचा अर्थ कोणीतरी लावून द्यायला पाहिजे ना आपल्याला. मग ते सांगतात की नाही, तेवी आणि तेची यांनी या ओवीचे दोन भाग एकमेकांशी जोडलेले आहेत. तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत, दृंगमात्र जे असे त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य या ज्या दोन दशा आहेत की आपण पाहणारा आणि काहीतरी पाहतो, ही जी काही दशा आहे त्याच्या जे पलीकडे असलेलं असं दृंग मात्र जे केवळ ज्ञानाने कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या ज्ञानामधून आम्हाला कळणारं, प्राप्त होणारं, समजणारं असं जे काही स्वरूप आहे तेच काय आहे? द्रष्टा दृश्य मिसे. म्हणजे याच्या अतीत असणारी वस्तू परमात्मा वस्तू आहे. ती आता काय झाली? तेची. म्हणजे तेच दृंगमात्र जे आहे तेच, म्हणजे तेच परब्रह्म काय झालं? तेची, म्हणजे तेच परब्रह्म द्रष्टा दृश्य मिसे. द्रष्टा आणि दृश्य मिसे त्याच्या रूपाने, द्रष्टा आणि दृश्याच्या रूपाने केवळ होय. तेच फक्त आहे, दुसरं काही नाही. म्हणजे आता आम्हाला काय वाटतंय की आम्ही कोणीतरी आहोत आणि आम्ही काहीतरी जग पाहतो आहोत, असं काही नाही आहे म्हणाले. ह्या दोन्हीच्याही रूपाने, पाहणारा आणि जे पाहतो या दोन्हीच्या रूपाने केवळ ती एकच वस्तू, जी वस्तू आम्हाला समजून घेण्याकरता दृंग मात्र आहे, म्हणजे ज्ञान मात्र आहे, दृक् मात्र आहे, अशी जी आहे, श्रवण मात्र आहे, स्पर्श मात्र आहे, काही म्हणा की अशी आहे, ती तेवढ्याने आम्हाला समजते. बस, याच्यापेक्षा पुढे त्याचं काही वर्णन करायचं आम्हाला कारण नाही. तेवी द्रष्टादृश्य दशेहून दृंगमात्र वस्तू अतीत जाणं, की त्याच्या पलीकडे या दोन अवस्थांच्या द्रष्टादृश्य होऊन तीच नांदेल. पुन्हा तेच वेगळ्या प्रकाराने झाली. या दोघांच्या पलीकडे ती आहे, पहिल्यांदा सांगितलं. दुसऱ्यांदा सांगितलं तीच वस्तू द्रष्टा आणि दृश्य झाली आहे. जे एकच शब्द किंवा एकच अर्थ दोन प्रकारांनी मांडला. त्याचा कर्ता आणि कर्म बदललं फक्त. म्हणजे दृष्टी तरी दृंगमात्र वस्तू, दृश्य तरी दृंगमात्र वस्तू. म्हणजे पाहतो तेही दृंगमात्र वस्तू आणि ज्याला पाहतो तेही दृंगमात्र वस्तू. म्हणून तेथे द्वैताची मातू मुळीच नसेल. त्यामुळे तिथे द्वैत भावाला कुठेही जागा नाही आहे. स्थावर जंगमाचे ठाई आत्म्याविण काहीच नाही. जे जे काही स्थावर आणि जंगम आहे, जे जे काही हलणारं आहे आणि जे जे स्थिर आहे, जे जे चराचर दृश्य आहे, त्याच्या ठिकाणी आत्म्याच्या शिवाय काही नाही. आत्म्याविण काहीच नाही आणि आत्मा तोच पाही दृंगमात्र वस्तू. आत्म्याशिवाय दुसरं काही नाही आणि आत्मा म्हणजे दृंगमात्र वस्तू आहे. म्हणजे किती प्रकारांनी आम्हाला सिद्ध करून दिलं की फक्त तो परमात्माच सगळ्यांमध्ये भरून राहिला आहे. हे सांगण्याचे फक्त वेगळ्या वेगळ्या पर्याय, आम्ही कोणत्या वाक्यांनी समजून घेऊ तो आमचा विषय. द्रष्टादृश्य भेदाविन व्यवहार तो घडेना आणि व्यवहाराविण होईना अनुमान ते कशाचे. या जगामध्ये आम्हाला जर काही निष्कर्षाप्रत यायचं असेल तर आमचं सगळं ज्ञान हे अनुमानावर आधारित आहे. आपण पूर्वी एकदा विषय घेतला ना सुरुवात करताना, की हे सगळं ज्ञान कसं आहे? तर्काधिष्ठित आहे. अनुमान हा काय? तर्क आहे. आम्हाला हे दिसतं आहे हे पांढरं आणि हे दिसतं आहे हे पांढरं आहे. यातलं त्या आयोडाईज मिठाची जाहिरात करताना सांगतात की नाही की आमचं मीठ कोणतं आहे ओळखा. म्हणजे सांगायचं आहे काय त्यांना? त्यांचं मीठ सांगायचं आहे. म्हणजे तर्क करायला सांगितलं, अनुमान करा. आम्ही कसं अनुमान केलं? हे पण मीठ ग्लासात घातलं, ते पण मीठ ग्लासात घातलं. ते ढवळलं तर त्या ग्लासात गढूळ दिसलं, हे ढवळलं तर पाणी अगदी स्वच्छ पहिल्यासारखं दिसलं. म्हणजे हे आमचं मीठ अधिक शुद्ध आहे, ते मीठ शुद्ध नाही. आणि तर्क काय मांडला की हे मीठ खाल्ल्याने ICS होतं किंवा IAS होतं. हे भानगड तिथे आहे की एका तर्काने काय होतं तर ते आयोडाईज मीठ खाल्लं की मुलगी IAS होते. म्हणजे हा तर्क मोठा कठीण आहे. तर त्यांनी इथे सांगितलं की हे जे अनुमान आहे ते अनुमान करणं आमचं काम आहे. अनुमान आम्हाला करायचं आहे आणि अनुमानाशिवाय ह्या जगामध्ये कोणतंच ज्ञान होत नाही. आणि म्हणून ते सांगतात द्रष्टा आणि दृश्य असल्याशिवाय व्यवहार होत नाही आणि व्यवहाराशिवाय
अनुमान करता येत नाही. आपण एखादा माणूस बोलतच नाही, एखादा माणूस कुठल्याही प्रकारे आपल्या ठिकाणी काही अभिव्यक्ती, एक्सप्रेशन किंवा कुठल्याही प्रकारे आविष्काराला येणारं काहीतरी स्वरूप प्रकटच करत नाही. म्हणजे हसला, हो ऐकलं, हं म्हटलं, हू म्हटलं, काही जरी केलं तरी सुद्धा घडणाऱ्या गोष्टीला ती व्यक्ती प्रतिसाद देते आहे हे कळत. नुसता जर मख्खासारखा बसून राहिला तर आपण निर्णय काय करणार? ते म्हणतात द्रष्टादृश्य व्यवहार व्हावाच लागतो. या व्यवहाराचं अनुमान करण्याकरता ह्या गोष्टी घडाव्याच लागतात. आणि म्हणून ते सांगतात की अनुमान ते कशाचेही, पण इंदू जो का रोहिणी रमण, तो उदेला हे कळे पूर्ण, याच्याच प्रभे करून एरवी नाही. आता चंद्र उगवला आहे, ते चंद्र उगवल्याचं कळतं कसं? त्या चंद्रापासून आलेले किरण आमच्यापर्यंत आले म्हणून तो चंद्र दृश्य होतो. जर त्याच्यापासून किरणच आमच्यापर्यंत आले नाही तर तो अमावस्येचाच चंद्र आहे की नाही? कारण ते अमावस्येच्या दिवशीचा त्याच्याकडनं किरण बाहेर पडतच असतात, फक्त ते आमच्यापर्यंत पोचत नसतात. याचे किरण आमच्यापर्यंत पोचले की आम्ही म्हणतो आकाशात चंद्र उगवला. म्हणजे आज काय बरं तिथी आहे, त्या कला बघून सुद्धा आपण आपल्या मनाशी कल्पना करतो की आता हे दशमीच्या आधीचा चंद्र आहे का दशमीच्या नंतरचा चंद्र आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की ह्या ठिकाणी तो उदेला आहे कळे पूर्ण, त्याच्याच प्रभे करून एरवी नाही. येथे आहे तीच स्थिती, द्रष्टादृश्याची निश्चिती. तसंच आहे म्हणाले, ज्याप्रमाणे आपण त्याला पाहतो त्या चंद्राला आणि आपण ठरवतो, तसंच म्हणाले इथे होतं की द्रष्टा आणि दृश्य याची स्थिती पण अशीच आहे. कसं काय करतो आम्ही निश्चित? द्रष्टादृश्याची निश्चिती, जग आणि जगतपती, दृश्य द्रष्टा विबुध हो. आता इथे आपण पाहूया, येथे आहे तीच स्थिती. या जगामध्ये सुद्धा अनुमान करण्याची स्थिती तीच आहे. कशा करता? द्रष्टा आणि दृश्याची निश्चिती. कोण द्रष्टा आहे आणि कोण दृश्य आहे? आपण व्यवहारात म्हणतो अगं तू माझी मुलगी का तू त्यांची मुलगी, कारण तू माझी बाजू घ्यायची सोडून ते शेजाऱ्यांची काय बाजू घेतेस. म्हणजे इथे आपल्यालाच कळत नाही की ही व्यक्ती कुणाशी काय व्यवहार करते. कारण अनुमान करण्याकरता त्याचं एक काही संबंध आपण प्रस्थापित केलेला आहे आणि त्या संबंधावर आपण अनुमान करणार आहे. मग आपण म्हणतो अरे ही तर माझी माणसं ही माझ्याच विरुद्ध बोलत आहे, मग ही माझी माणसं आहेत की नाही, त्यांना माझी म्हणावीत की नाही, असं तसं आहे तिथे की ते म्हणतात येथे आहे तीच स्थिती, द्रष्टादृश्याची निश्चिती, जग आणि जगतपती. जग कशाला म्हणावं, जगतपती कुणाला म्हणावं, दृश्य द्रष्टा विबुध हो. आता या सगळ्यांची निश्चिती करायची. जग म्हणजे काय, जगतपती म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय, द्रष्टा म्हणजे काय. दृश्य जेव्हा झाला, आता सांगतायत त्याचं उत्तर, दृश्य जेव्हा झाला तेव्हाच द्रष्टा उदया आला. जेव्हा दृश्य आहे तेव्हाच द्रष्टे पण आहे. कुणी जर सांगितलं हो इथे बसा आमच्या कार्यालयामध्ये, काय आमच्याकडे लग्नाचा थाट असतो, आपण म्हणतो या कार्यालयात आत्ता तर काहीच नाही. ते म्हणाले आमच्याकडे सगळ्याच तिथींना लग्न उत्तम होतं. अहो लग्न तिथीला उत्तम होतं, आत्ता काय आहे? तुमचं लग्नाचं दृश्य इथे जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत त्या कार्यालयात ते लग्न पाहणारा द्रष्टा आम्ही होतच नाही. कारण ते निर्माण व्हायला हवं आहे तिथे. त्या लग्नाचा थाटमाट त्यांनी केला तर आम्ही पाहणार. तुम्ही नुसतं वर्णन केलं मग आपण म्हणतो बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवून या कोण तृप्त झालं, की तुम्ही नुसतेच बोलायला लागलात. हे प्रत्यक्ष काही नाही आहे. म्हणजे घडण्याकरता ती स्थिती निर्माण व्हावी लागते ना, ती तशी झाली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की दृश्य ते होईना केव्हा, द्रष्टा असल्याशिवाय. म्हणजे द्रष्टा असल्याशिवाय दृश्य होत नाही आणि दृश्य असल्याशिवाय द्रष्ट्याला द्रष्टे पण येत नाही. आणि दृश्य असल्याविण कळेना द्रष्टा तो विबुध हो. जर दृश्यच नाही तर कसा कळायचं इथे किती द्रष्टे आहेत. एवंच ज्ञानस्वरूप आत्मा सत्य. अशा प्रकारे हा आत्मा ज्ञानस्वरूप आहे, तो सत्य आहे. द्रष्टा दृश्यरूपी नांदतो. आता ह्याचं आपण स्पष्टीकरण अनेक वेळा घेतलं की जो द्रष्टा आहे तोच दृश्यरूपाने नांदतो. कारण द्रष्ट्याचं दृश्य केव्हाही होतं. आपुल्याच आनंदात ज्या आनंदात च्युती नसे. म्हणजे अशा प्रकाराने जो ज्ञानस्वरूप द्रष्टा आहे तो द्रष्टा काय करतो म्हणाले, तो द्रष्टा या सगळ्यांच्या मध्ये जसा आहे तसा भरून राहतो. त्याची स्थिती कशी आहे, ज्ञानरूप स्थिती आहे. आणि त्यामुळे तो ज्ञानरूप स्थितीमध्ये
त्या सर्वत्रांमध्ये भरून राहिलेला आहे. असा ज्ञानरूप द्रष्टा अनुभव कशाचा देतो? आनंदाचा देतो. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलं, आपण आनंदाच्युती नसेल. जो आनंद प्राप्त होतो त्या आनंदाला कुठेही अटकावं नाही. आणि म्हणून आपल्याला जगावंसं वाटतं. पाठ दुखला, कंबरतोय, चालतंय. माणूस म्हणतो काही झालं तर बिघडत नाही, पण जीव सोडावा, टाकावा असं वाटत नाही. कारण त्याच्यामध्ये आनंद आहे. भगवंताचं स्वरूप आमच्या ठिकाणी राहतं आहे. ते आनंदरूप असल्यामुळे, त्याचा निवास या देहात असल्यामुळे त्या आनंदाची उपलब्धी आम्हाला प्रतिक्षणी आहे, ती आम्ही करून घेत नाही. आमच्याकडे जर पॉझिटिव्हिटी आली, आम्ही जर सकारात्मक भूमिकेने जगाकडे आणि आमच्या जीवनाकडे पाहायला लागलो, तर आम्हाला प्रतिक्षणी या देहामध्ये आनंदाची कारंजी उडतायत असं आमच्या लक्षात येईल, की प्रतिक्षणाला आनंद आहे आणि तो उसळी मारून वर येतो असं आम्हाला जाणवेल. पण तेव्हा जाणवेल जेव्हा आमच्याकडे ती सकारात्मकता असेल, तेव्हा त्या आनंदाला भिडता आलं पाहिजे ना आम्हाला. आम्ही जर त्याला नाही भिडलो तर आम्हाला आनंद प्रत्ययाला येणार.